नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा 11वा लेसन, ज्याचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी 2 सेशन झालेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रकाशाचं परावर्तन म्हणजे नियमित परावर्तन म्हणजे काय आणि अनियमित परावर्तन म्हणजे रेग्युलर आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन याच्याविषयी आपण जाणून घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की परावर्तन होताना प्रकाश किरण बाहेर परत कोणत्या तरी मार्गाने बाहेर पडतात आणि अपवर्तन म्हणजे काय याच्याविषयी आपण पुढल्या वर्षी जाणून घेणार आहोत. 10वीच्या इयत्तेत जाणून घेणार आहोत की ह्या वेळेला प्रकाश किरण आरपार जातात, म्हणजे काचेतून प्रकाश किरण जशी आरपार जातात त्याला अपवर्तन किंवा रिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. तत्पूर्वी आपण प्रकाशाचं परावर्तन आणि त्याच्यापासून तयार होणारे इमेजेस कशा असतात त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत. याच्यापूर्वी सपाट आरशामध्ये जर प्रतिमा तयार झाली तर ती जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या उंची एवढीच असते किंवा त्याच्या एवढीच असते हे आपण जाणून घेतलं. त्याचप्रमाणे सपाट आरशामध्ये आपल्याला मिळणारी प्रतिमा जी आहे ती आभासी प्रतिमा आहे याविषयी सुद्धा जाणून घेतलं. आणि त्याच्यानंतर बिंदू स्त्रोतापासून मिळणारी प्रतिमा जी आहे ती बिंदू जेवढ्या लांब आहे तेवढ्याच अंतरावर प्रतिमा सुद्धा मिळते, किंवा असंख्य बिंदू स्त्रोत जर असतील तर त्यांच्यापासून निर्माण होणारी जी प्रतिमा आहे ती प्रतिमा सुद्धा त्या ऑब्जेक्ट एवढीच असते. यासाठी आपण पेन्सिल बघितली होती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपली इमेज पूर्ण इमेज दिसण्यासाठी आरसा किती उंचीचा असावा याच्याविषयी आपण या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत की त्याचं एक्सप्रेशन जे दिलेलं आहे की किती कशा प्रकारे ही अर्धा जो आरसा आहे तो आपल्याला पुरेसा होतो म्हणजे आपली पूर्ण प्रतिमा बघण्यासाठी, आणि किती आपण आरसे कशा प्रकारे ठेवलेले आहेत म्हणजे काटकोनात ठेवलेले आहेत का, त्यांच्यामध्ये 120 अंशाचा कोन केलेला आहे का, तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे. त्या सूत्राचा वापर करून आपण किती प्रतिमा तयार होतील याच्याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया प्रकाशाचे परावर्तन मध्ये सेशन 3. जेव्हा 2 आरसे एकमेकांशी काटकोनात उभे ठेवले, म्हणजे 2 आरसे आपल्या जशा घराच्या भिंती असतात, 2 भिंती एकमेकांना काटकोन करून उभे असतात, त्याप्रमाणे आरसे जर आपण ठेवले आणि त्याच्यामध्ये एक लहान वस्तू ठेवून दोन्ही आरशामध्ये दिसणाऱ्या प्रतिमा जर आपण पाहिल्या तर आपल्याला किती प्रतिमा दिसतील याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारे किती डिग्री मध्ये आपण आरसे ठेवलेले आहेत त्यानुसार किती प्रतिमा मिळतील याची माहिती घेणार आहोत. इथे पहा, काटकोनात उभे केलेले आरसे आहेत आणि त्यांच्या प्रतिमा किती मिळत आहेत त्या आपण इथे बघत आहोत. काटकोनात उभे केलेले आरसे. तत्पूर्वी आपण ह्या इमेजेस काउंट करा आणि त्याच्यानंतर आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत तो हे कोणता आहे, फॉर्म्युला कोणता आहे की त्याच्यानुसार आपण किती प्रतिमा तयार होतात ते सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा लाफिंग गॅलरी वगैरे यात्रेमध्ये अशा प्रकारचे हे येतात, लाफिंग गॅलरी येत असतात ज्याच्यामध्ये आपण स्पेरिकल मिरर ठेवलेले बघतो, आणि त्याचप्रमाणे अशा आरसे सुद्धा असतात. किंवा आपण कपडे खरेदी केल्यानंतर जो चेंजिंग रूम आहे त्या चेंजिंग रूम मध्ये सुद्धा अशा प्रकारचे आरसे असतात जेणेकरून आपली प्रतिमा आपल्याला सुस्पष्ट मिळावी. आणि बऱ्याचशा प्रतिमा सुद्धा आपल्याला आपण बघत असतो किंवा एखाद्या मूवी मध्ये बघा असे आरसे ठेवलेले असतात आणि या आरशांमध्ये हिरो आणि विलन आतमध्ये अडकलेले असतात, त्यामुळे दोघांनाही कळत नाही की कोणाला मारायचं. त्यांची प्रतिमा दिसते की तो ऍक्च्युअली ऑब्जेक्ट दिसतो, म्हणजे तो हिरो किंवा विलन दिसतोय, त्यांना एक्झॅक्टली कळत नाही. मग अशा प्रकारे आरशांची रचना केलेली असते आणि त्यांच्या असंख्य इमेज सुद्धा आपण मिळवू शकतो. तर त्या इमेज मिळण्यासाठी कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला वापरतात त्याच्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. बघा, आता खाली दिलेल्या तक्त्यानुसार आरशांमधील कोन बदलला आणि दिसणाऱ्या प्रतिमांची संख्या आपल्याला मोजायची आहे. बघा, कोन आपण बदलल्यानंतर किती प्रकारच्या प्रतिमा तयार होतात, किती प्रतिमा तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारे आरसे आपल्याला ठेवावे लागतील याच्याशी आपण पहिला हे बघण्यापूर्वी, तक्ता बघण्यापूर्वी त्याचा फॉर्म्युला आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की आणि ह्या ज्या इमेजेस तयार होतात त्यांचा कोनाच्या मापाशी काय संबंध आहे याच्याविषयी आपल्याला सविस्तर डिस्कशन करायचं आहे. इथे पहा, n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस, 360/a-1 म्हणजे a च्या ठिकाणी आपण आरशांमधील कोन टाकायचा आहे. उदाहरणार्थ आपण वर एक इमेज पाहिली होती ज्याच्यामध्ये a च्या ठिकाणी आपण 90 अंश जर टाकला तर 90 चौक 360 म्हणजे 4 - 1. त्यावेळेला जर 2 आरसे एकमेकांना काटकोनात ठेवले असतील तर ह्या फॉर्म्युल्यानुसार त्यांच्या 3 इमेजेस मिळतील. त्या 3 इमेजेस आपल्याला त्या आकृतीमध्ये दिसल्या होत्या. या प्रकारे वेगवेगळे अँगल वापरून आपण प्रतिमा कशा प्रकारे मिळतील ते बघणार आहोत. फॉर्म्युला लक्षात घ्या, n बरोबर 360°/a-1. n म्हणजे प्रतिमांची संख्या आणि a म्हणजे आरशांमधील कोन. आता पुढे एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू या. इथे पहा, 120 म्हणजे 360/120 - 1.
360 चे 120 किती झाले? जर 120 अंशाचा कोन दोन आरशामध्ये केला तर 120 त्रिक 360 वजा 1, 3 वजा 1 म्हणजे 2 प्रतिमा आपल्याला इथे मिळतील. 90 अंश असेल तर आपण बघितलं 3 प्रतिमा मिळत आहेत. जर 60 अंशाचा कोन केला तर 360/60 60 गुणिले 6 बरोबर होता 360 म्हणजे 6 वजा 1 5 इमेजेस आपल्याला जर 60 अंशाचा कोन दोन आरशामध्ये केला तर आपल्याला मिळतील. 45 डिग्रीचा जर कोन असेल तर 360 - 45 म्हणजे साधारण 8 45 8 360 होतात. 8 - 1 किती होतं? 7 इमेजेस जर दोन आरसे आपण 45 डिग्री ठेवले तर आपल्याला मिळतील. त्याचप्रमाणे 30 अंशाला जर आपण दोन आरसे ठेवले 30 अंश कोन करून तर 30 अंशामध्ये 12 360 म्हणजे 12 - 1 11 इमेजेस आपल्याला इथे मिळत असतील. अशा प्रकारचा चार्ट आपण वहीमध्ये आखून घ्यायचा आहे आणि तो भरायचा आहे. तो फॉर्म्युला आपण प्रत्येक ठिकाणी किमती टाकायच्या जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे व्हॅल्यूज टाकत जा आणि निर्माण होणाऱ्या प्रतिमांची संख्या आपण काढू शकतो. इथे पहा वरील सूत्रावरून प्रतिमांच्या संख्या व कोन यावरून तुम्हाला मिळालेल्या प्रतिमांची संख्या पडताळून पहा आणि तुम्ही खरोखर असे दोन आरसे आपण हे घरी सुद्धा प्रयोग करू शकतो. आपल्या घरी दोन आरसे असतात ते अशा प्रकारे वेगवेगळ्या अँगल्स मध्ये ठेवून त्यांच्या प्रतिमा आपण काढलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे मिळतात का ते आपल्याला बघता येतील. जर आरसे एकमेकांना समांतर ठेवले तर आरशात किती प्रतिमा मिळतील हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे. म्हणजे दोन आरसे एकमेकांना समांतर असतील याच्यासाठी आपलं टॅलेंट वापरायचा. विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला आपल्या समोर आहे आणि त्यामुळे आपण एकमेकांसमोर जर दोन आरसे ठेवले समांतर ठेवले तर त्यांच्या प्रतिमा किती मिळतील ते तुम्ही काढायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया की सपाट आरशामध्ये आपली पूर्ण प्रतिमा मिळण्यासाठी ऍक्च्युअली त्या आरशाची उंची किती असायला हवी याचं एक्सप्रेशन. विधान बघा काय आहे ते की सपाट आरशात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची ही त्या व्यक्तीच्या निम्मी असणे आवश्यक आहे. हे जिओमेट्रीमध्ये आपण ज्याप्रमाणे थेरम बघतो त्याप्रमाणे हे थेरम आहे. आपण पहिली सिद्धता वाचणार आहोत त्याच्यानंतर मी तुम्हाला ती जी डायग्राम आहे त्याच्यावर एक्सप्लेन करून सांगणार आहे. बघा आता आकृतीमध्ये जे पुढल्या स्लाइडमध्ये जी आकृती आहे त्याच्यामध्ये व्यक्तीच्या डोक्यावरील बिंदू ज्याला हेड एच ने दाखवलेला आहे, डोळे म्हणजे आईज म्हणून त्याला ई ने दाखवलेला आहे आणि पाय म्हणून फूट म्हणून एफ ने दाखवलेला आहे. एच ई चा मध्यबिंदू म्हणजे हेड आणि आईज यांचा मध्यबिंदू त्याने आर घेतलेला आहे तर ई आणि एफ आईज आणि फूट यांचा मध्यबिंदू त्याने एस घेतलेला आहे. सपाट आरसा हा जमिनीपासून NQ या उंचीवर लंब रूपात ठेवला आहे. ती NQ उंची आपण पुढल्या डायग्राम मध्ये बघणार आहोत. PQ ही व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आवश्यक असलेली आरशाची किमान उंची आहे. म्हणजे PQ ही जी व्यक्ती आहे तिची आपल्याला पूर्ण उंची बघायची आहे, पूर्ण इमेज बघायची आहे. तर आपण पुढलं एक्सप्रेशन पाहणार आहोत. यासाठी RP व QS हे आरशाच्या लंब रूपात असणे आवश्यक आहे. आता RP आणि QS म्हणजे काय ते आपल्याला डायग्राम बघितल्यावर दिसणार आहे. आता आपण आकृतीचं निरीक्षण करून PQ बरोबर RS म्हणजे PQ आणि RS इक्वल आहे. पण RS म्हणजे कोण आहे तर RE प्लस ES आणि RE प्लस ES म्हणजेच HE/2. RE म्हणजे कोण आहे तर HE/2 आहे आणि ES म्हणजे कोण आहे तर EF/2 आहे म्हणजे EF चं अर्ध अंतर. आता HE अधिक EF दोन छेद सारखा म्हणून एकदाच लिहिणार. HE अधिक EF म्हणजे HF झाला. HF ही कोण आहे व्यक्तीच्या उंचीची अर्धी म्हणजे 1/2 गुणिले HF. आता HF कोण आहे तर व्यक्तीची उंची. आता हे जे एक्सप्रेशन तुम्हाला मी सांगितलं ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो MN हा आरसा आहे. NQ या उंचीवर PQ हा आरसा ठेवलेला आहे आणि H मला सांगितलं H म्हणजे हेड डोकं, E म्हणजे आईज, F म्हणजे फूट. आता H आणि E यांचा मध्यबिंदू R घेतलेला आहे कारण आपल्याला हाफ अंतर करायचा आहे आणि E आणि F चा मध्यबिंदू S घेतलेला आहे. PQ NQ या उंचीवर लंब रूपात ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलंय की HR बरोबर HE चा अर्धा आणि EF म्हणजे ES चा अर्धा. अशा प्रकारे आपण अर्धा म्हणजे दोन छेद सारखा असल्यामुळे तो एकदाच लिहून HE अधिक EF जर केलं HE अधिक EF म्हणजेच काय झालं तर HF झालं आणि HF च्या अर्धी म्हणजेच आपली प्रतिमा जर आरशामध्ये पूर्ण पाहिजे असेल तर आरसा जो आहे तो आपल्या कमीत कमी अर्ध्या उंचीचा असायला पाहिजे. अर्ध्यापेक्षा कमी असेल तर आपली पूर्ण प्रतिमा मिळणार नाही. अर्ध्यापेक्षा जास्त असेल तर काही प्रश्नच नाही, पूर्ण प्रतिमा त्याला मिळणार. म्हणजेच कमीत कमी तो आपल्याला कसा असायला पाहिजे तर अर्ध्या उंचीचा असायला पाहिजे. आपल्या समोर बुक आहेच त्या बुक मधून आपण अशा प्रकारचं एक्सप्रेशन काढू शकता. आपल्याला कोणतीही क्वेरी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांचं उत्तर अगदी व्यवस्थितपणे समर्पक शब्दात तुम्हाला देऊ आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगू. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या तिसऱ्या सेशन मध्ये आपण पाहिलं की
आरसे आपण कुठल्या अँगलमध्ये ठेवलेले आहेत त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये जो कोन आहे त्याच्यानुसार 360/a-1 या फॉर्म्युल्याने नंबर ऑफ इमेजेस काढू शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे आरसे आपण बघितले आणि त्यांच्या इमेज फॉर्म कशा होतात त्याच्याविषयी सुद्धा जाणून घेतलं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पार्ट आपण इथे बघितला, जे एक्सप्रेशन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की आपली इमेज पूर्णपणे पाहण्यासाठी आरसा कमीत कमी किती उंचीचा असावा. त्यासाठी बघितलं आरसा कमीत कमी अर्ध्या उंचीचा असावा, त्याच्यामध्ये आपली सुस्पष्ट अशी पूर्ण प्रतिमा अगदी पायापासून केसांपर्यंत दिसू शकते. याच्यापेक्षा जर कमी आरसा असेल, आपल्या उंचीपेक्षा जर कमी आरसा असेल तर त्याच्यात आपली पूर्ण प्रतिमा दिसणार नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर पूर्ण प्रतिमा दिसणार, काही प्रश्नच नाही. परंतु जर अर्धा आपल्या उंचीच्या एक्झॅक्ट अर्धा आरसा असेल कमीत कमी तर त्याची प्रतिमा आपल्याला पूर्ण दिसेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो आस विद्यालय म्हणजे एएस विद्यालय, एनी टाइम एनीवेअर स्कूल, म्हणजे त्याच्या नावाप्रमाणे आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा विविध विषयांचा अभ्यास करू शकता. आमचे तज्ञ शिक्षक आपल्याला योग्य प्रकारचं मार्गदर्शन देत असतात. या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर एएस विद्यालय या ऍपला पर्याय नाही. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं ऍप वापरून आपण आपलं भवितव्य उज्ज्वल करू शकता. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.